आमचे नव्हते ते, तुम्ही जाणले होते. वैशुताई ताई ताई जुनी ताई. पण आमची नाथबाई पण साधी हुशार नाही, पण ती डॉक्टर आहे. तिने कबूल केलं की मी 2-3 दिवसाच्या वरती इथे येऊ शकत नाही. तू काय येऊ नको बेटा इकडे, तुझं भाषण लय आवडतं मला. तू भाषणच करत राहा, आत्यालाच बोलत राहा. प्रियाताईंनी सांगितलं, वैशुताई इतका आव्हानात होती, कधी कधी मला बी वाटायचं की उद्धव साहेबांना 2च मुलं आहेत, त्यांना मुलगी नाही. त्या उद्धव साहेबांनाही वाटत असेल की काय प्रेम माझ्यावर करते ही मुलगी, जर ही माझी मुलगी असती तर काय झालं असतं. पण 9च महिना इलेक्शन झालं, 9च महिने डायरेक्ट रवाना. अरे माझ्यावर गद्दारीचा आरोप करणारी वैशुताई, अरे तुला या मतदारसंघातल्या जनतेने तू 100% गावं अजूनही पाहिलेली नाही आहेत. जनता तर सोड, गावं सुद्धा पाहिलेलं नाही, तरी सुद्धा तुला त्या तात्या साहेबांच्या प्रेमापोटी शिवसेनेमध्ये भावनिक होऊन त्या ठिकाणी राहिलेल्या काही शिवसैनिकांच्या प्रती, तात्या साहेबांवर प्रेम करणाऱ्या काही व्यक्तींच्या प्रती तुला 60,000 वोटिंग मिळाली. 60,000. मी तर गद्दारी केली नाही, मी शिवसेनेत होतो, शिवसेनेत आहे आणि शिवसेनेच्या भगव्या झेंड्यातच मरेल, ही आमची सगळ्यांची ताकद आहे. तर तू काय केलं? अरे या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या 60,000 लोकांची गद्दारी वैशुताई तू केली. अरे जाताना एकटी गेली आमची ती जुनी उभाठातली शिवसेना. भाऊ, जर बोटावर मोजणे इतके 2-3 सोडले ना, तर 99% उभाठातली शिवसेना आता शिंदे साहेबांच्या शिवसेनेत या किशोरप्पांच्या प्रेमा खातीर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आली. मागील काळात काहीतरी लाट आली होती ना, ती निष्ठेची. ती मशाल आहे का भिजली? गेली का? अच्छा. मला राजकारणात कधीही यायचं नव्हतं, माझी कदापिही इच्छा नव्हती, पण फक्त आप्पासाहेबांनी हा निर्णय घेतल्यामुळे मला माझ्या शिवसैनिकांना असं वाऱ्यावर सोडता आलं नाही. तात्यांनी असे विचारांची तडजोड होऊ दिली असते का? त्यांनी हे सहन केलं असतं का? कदापिही नाही. त्यांनी अशी निष्ठा सोडली असती का? अशी गद्दारी केली असती का? ही सहन केली असती का तात्या साहेबांनी? म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला आणि शिवसेनेत यावं लागलो. अरे लाज वाटली पाहिजे स्वतःला निष्ठावान आणि माझ्या बापासाठी गद्दार शब्द वापरताना. अरे आप्पासाहेब कालही शिवसेनेत होते, आजही येते, उद्याही राहणार, पण 50,000 लोकांचा विश्वासघात करून त्यांच्या मनावर जो हा डाग तुम्ही बनवलाय त्याला तुम्ही कधीही पुसू शकणार नाही, हे लक्षात ठेवायचंय. भावाला पाडण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले, निष्ठेचा ढोंग करून लोकांचा वापर केला, आणि आज जेव्हा खरोखर तुमच्या कार्यकर्त्यांना, तुमच्या लोकांना तुमची गरज होती, तेव्हा त्यांना वाऱ्यावर सोडून तुम्ही बीजेपीत प्रवेश केला. अरे जी व्यक्ती भावाची होऊ शकली नाही, पक्षाची होऊ शकली नाही, कार्यकर्त्यांची होऊ शकली नाही, ती जनतेची कधीच होऊ शकणार नाही. आप्पासाहेबांना पाडण्यासाठी किती किती लोकांना एकत्र यावं लागतं हो. अरे एकत्र येऊन तुम्ही किती
चक्र बनवलेत ना, तर हा कलियुगातला अभिमन्यू आहे. हा चक्र तोडणार पण आणि जिंकणार पण. माझे आजोबा तात्यासाहेब आरो पाटील हे दूरदृष्टिकोन असलेले नेते होते. त्यांना माहिती होतं की माझ्या नंतर कोणी शिवसेनेची धुरा खंबीरपणे इथे सांभाळू शकेल, माझ्या शिवसैनिकांना जो खंबीरपणे सांभाळू शकेल असा व्यक्ती माझा राजकीय वारसदार किशोर आप्पाच होऊ शकतो. म्हणून त्यांनी किशोर आप्पांना त्यावेळी आपला राजकीय वारसदार घोषित केलेला होता. आणि सगळी परिस्थिती आणि सगळी आमच्या आत्यासाहेबांची खिचडी पाहता खरंच वाटतंय की तात्यासाहेबांचा निर्णय अगदी योग्य होता. इतक्या खंबीरपणे ही शिवसेना इतक्या वर्षापासून आप्पासाहेबांनी सांभाळली. आज मला माझ्या आजोबांच्या निर्णयाचा फार अभिमान वाटतोय की अगदी योग्य व्यक्तीच्या हातात त्यांनी शिवसेनेची धुरा सोडली.